स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली इन US या चॅनलवर। तर आज आहे वीकेंड आणि आजचं क्लायमेट जे आहे ते खूप चांगलं आहे। तुम्हाला माहितीच आहे की इथले क्लायमेट बघून बाहेर पडावं लागतं, कारण पाऊस कधीही पडतो। पण ह्या 3 दिवसाचं जे फ्रायडे सॅटर्डे संडेचं जे क्लायमेट आहे ते खूप चांगलं आहे। तर आता आम्ही इथे जवळच एक ठिकाण आहे तिथे चाललोय आणि तिथे गेल्यावर सांगते की आम्ही कुठे चाललोय ते। सो आम्ही अशी रेडी। एवढी झोपेत का वाटतेस? मी झोपेत वाटते कारण मी रात्रभर झोपलीच नाहीये। रात्री 3 वाजले 3:30 वाजले मला झोपच येत नव्हती, त्यामुळे मला जराही उठायला होत नव्हतं आणि माझा खांदा पण खूप दुखतोय। कॅन्सल करूया। आणि प्लस आमच्याकडे आज आमच्याकडे असे एकदम बाहेर फिरायला जाण्यासारखे कपडे नाही आहेत। हा माझा मेन पॉइंट आहे, कारण आम्ही 15 दिवसाचेच कपडे घेऊन आलेलो होतो आणि हे 15 दिवस आम्हाला पुन्हा राहावं लागलं आणि प्लस आमचा पॉड येईल की नाही तेही माहिती नाही। आम्ही रेडी झालोय अनिका आणि भुवी, आम्ही मॅचिंग झालेलो आहे। बाय डिफॉल्ट ह्यांचे येलो झाले सगळ्यांचे आणि माझं हे असं। व्हिस्लरला जाताना सगळ्यात सुंदर म्हणजे तिथली ड्राईव्ह, खूप नॅचरल, म्हणजे खूपच सुंदर निसर्गाने भरलेलं असं पूर्ण हा प्रवास असाच आहे। त्यातल्याच या काही छोट्याशा क्लिप। जो आता मी पहिल्या पॉइंटला आलोय त्याचं नाव आहे शेनॉन फॉल्स आणि इथे खूप गर्दी होती, पार्किंगच भेटत नव्हतं। तर आता आम्हाला पार्किंग भेटला, आम्ही रिटर्न जात होतो तेवढ्यात एक पार्किंग भेटलं। सो चला बघूया पाणी आहे का नाही ते आधी वॉटरफॉल्स। पाणी तर खूप कमी असेल असं वाटतंय, पण पार्क तर खूपच छान आहे। ते मस्तपैकी एवढी सगळी मस्त पार्कच आहे। हे लोक खूप इथे बसली आहेत आणि बघू आम्ही सुद्धा थोडंफार इथे टाइम स्पेंड करू। आम्ही इथे आलोय शेनॉन वॉटरफॉल्सच्या आणि वॉटरफॉल वर आहे, पण इथे जे एकदम तळाशी जे पाणी आलंय आणि ते इतकं सुंदर क्रिस्टल वॉटर आहे आणि खूपच छान वाटतंय इथे, छान आहे खूप। यांचे पण आता शूज काढलेत, आता पाण्यात पाठवतो जा। इज इट कोल्ड? पाण्यात गेली चप्पल काढून, म्हणून अनिकेत बोलले आता सगळी गेली मी पण जातो। आणि आता पाय टाकले तर असे बारा करते, कारण पाणी इतकं थंड आहे, भयंकर पाणी थंड आहे। ज्यावेळी मी पहिला पाय घातलेला तर असंच वाटलेलं, खूप थंड आहे ना। आता आम्ही चाललोय मेन वॉटरफॉल्सला। त्याच्यासाठी थोडं हायकिंग करावं लागतं, म्हणजे एकदम तो वर नाही जाऊ शकत, पण इथून दिसतोय वॉटरफॉल आणि बघूया आता तिथे गेल्यावर किती आहे तो। सो खूप उंचावर असा ट्रेल आहे हा, वजन वर आलो, खूप जास्त नाही जमत, खूपच जास्त वर आहे आणि स्टेअर आहेत, नाही जमत आहे। मी खालीच थांबणार होती पण हे पुढे आले त्याच्यामुळे यावं। पॉइंटवर पोहोचलोय शालमन वॉटरफॉल्सच्या इथे। Anika, you want to stay with me? You want to walk with me? Hello. You want to uncle? तिला चालायचंय अंकल बरोबर। माझा आणि कांचनचा पण हात नाही पकडत आहे ती। वॉटरफॉल आहे तो पूर्ण खाली असा येतो इथे पर्यंत। आता इथे शॉप आहे, ते फ्रीज मॅग्नेट आहेत, बघू काय प्राइस आहे ते फ्रीज मॅग्नेटची। आता आम्ही आलोय व्हिस्लर म्हणून एक खूप फेमस आहे इथे व्हँक्युअर मध्ये। सो तिथे आम्ही आलोय आता। हे आहे व्हिस्लर विलेज सेंटर आणि इथे वेगवेगळ्या, हे खूप फेमस आहे ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी, जसं की झिप लायनिंग, कयाकिंग, ह्या सगळ्या गोष्टीसाठी। पण आम्ही काही ते करणार नाही आहोत, मुलांसोबत ते नाही शक्य। आणि ते गंडोला राईड पण आहे, बट इट्स व्हेरी कॉस्टली, $150 पर पर्सन होती, तर ती पण आम्ही काही नाही घेतली आहे। तर आता हे थोडं जे विलेज सेंटर आहे ते एक्सप्लोअर करतो
हां काय झालं ॲक्च्युली हे छोटंसं एक विलेज आहे आणि म्हणजे एकदम छोटं विलेज बनवलेलं आहे. विस्लर ही जागा खूप फेमस आहे आणि त्याच्यातलं एक छोटं विलेज आहे. अशी छान अशी सुंदर सुंदर छोटी घरं आहेत, हॉटेल आहेत आणि हे असं फिरून एक्सप्लोअर करण्यासाठी आहे. तर आता तुम्हाला पण मी दाखवते. हे बघा चल. हे जे विलेज आहे त्याच्या पाठीमागेच एक मोठा माउंटन आहे आणि तिथेच गंडोला म्हणजे केबल राईड जी आहे ती जाते वरपर्यंत एकदम विलेजच्या पाठीमागेच आणि तिथून ती राईड पण चालू आहे ती बघा. आणि ह्याच्या विलेजच्या पाठीमागेच हा मोठा माउंटन आहे. ना वेगवेगळ्या टाईपचे हे गोंडोला राईड चालू आहेत आणि सगळीकडे वेगवेगळे राईड चालू आहेत. इथे बघ हे आहे वाटतं गोंडोला राईड. हो ती बघा कुठे पूर्ण खाली खाली जात आहेत. पुढे बघ एक्सपेन्सिव्ह एवढं ठेवलंय ना त्याच्यामुळे. हा तेच. आणि ते बाईक रेंटल वगैरे पण आहे. चल पुढे. ते मस्त असं सायकलिंग साठी ट्रॅक ठेवलंय यांनी. वरून लोक असं सायकलिंग करत येत आहेत बघ. ॲक्च्युली इथे जे गोंडोला राईड आहेत हे जवळजवळ 3 की 4 टोटल राईड आहेत. पण हे जे सायकलिंग करून येत आहेत तुम्हाला दिसत आहेत तर ही जी इथली राईड आहे तर इथे बाईक जी आहे म्हणजे सायकल तुम्ही रेंटल करायची आणि त्या गोंडोला राईडमधून जातेवेळी तुम्ही तुमची सायकल घेऊन जायची आणि येतेवेळी तुम्ही त्याच्यातून रिटर्न नाही येऊ शकत. येताना तुम्हाला कंपल्सरी सायकलिंगच करून यावी लागते. तर ही गोंडोला राईड त्याच्यासाठी फेमस आहे. हे आपण आपली जी सायकल आहे म्हणजे जी बाईक आहे ती रेंट करायची. त्याच्यानंतर हे बघा ह्याच्यामधून सायकल अँड ज्याची तो आहे ते आपण जायचं वर बसून आणि येतेवेळी तुम्ही ह्याच्यातून नाही बसून येऊ शकत. तुम्हाला सायकलिंगच करून यावं लागेल. म्हणजे सो आता आम्ही इथे आलोय सोव्हिनियर बघण्यासाठी. मिळतात ते इथे हे छान वाटतात ना हे. आणि ते ब्रिटिश कोलंबिया काढून बघ. हे बघ हे आहे ब्रिटिश कोलंबिया वाला. हे पण मस्त आहे. घ्यायचं असे आणि कितने काढलंय आणि शेप चांगला आहे. बिअर बॉटलचा आहे. आय थिंक हे पण चांगले आहेत दोन्ही. कोणतं घेऊ हे की हे समोरचं हे नाही पहिलं हे. ओके ठीक आहे. काय झालंय. ऑलिम्पिकचं साईन आहे ते दाखवते तुम्हाला आणि विस्लर लिहिलेलं आहे तिथे थोडे फोटो काढतो आणि मग इथे आम्ही शटल घेऊन जाणार वर. एक लेक आहे ते पाहण्यासाठी. सो आता आम्ही आलो लॉस लेकला. शटल घेतली आणि आता इथे आलोय. पण 7 वाजताची लास्ट शटल आहे कारण इथे पार्किंग नसतं. सो ओनली पिकअप अँड ड्रॉप आहे त्याच्यामुळे. सो चला आम्हाला आता थोडा 45 मिनिट्सच मिळतील. हो बघा. सो तुम्ही ह्या पार्कमध्ये बघू शकताय सगळ्यांकडे कयाक दिसतील आणि कारण हे कयाकिंगसाठी फेमस आहे. लोक आपला पर्सनल कयाक घेऊन येतात किंवा रेंटने पण आय थिंक करू शकतात आहे ना. आणि हां रेंट सुद्धा अवेलेबल आहेत. पण मेन इथे काय आहे की इथे येण्यासाठी शटलच घ्यावी लागते कारण इथे पार्किंग नाही आहे. त्यांनी इथे पार्किंग बिलकुल ठेवलेली नाही आणि बघू शकता इथे अजूनही इतकं क्रिस्टल क्लिअर वॉटर अशा टाईपचं पाणी आहे. कपडे आणले का तिचे. 7:15 झालेत आणि आम्ही आता शटल घेतली पुन्हा आणि निघालो खाली जायला. वाटेत एक इंडियन रेस्टॉरंट भेटलं. सो तिथे आम्ही थांबलोय इंडियन स्पाइस म्हणून जेवण्यासाठी. हे बघा. आणि आता जेवण ऑर्डर केलं. इथे चपाती आणि व्ह्यू इथे छान आहे बाजूचा. एकदम असं माउंटन आहे समोर आणि बाहेर बसून जेवायला आहे. व्ह्यू आहे बाहेरचा. इथे भोवी बसली आहे.
आणि जेवणामध्ये इथे चपाती आणि पनीर ऑर्डर केलंय. सो अशा प्रकारे आज आम्ही वँक्युअरमधलं विसलर हे ठिकाण एक्सप्लोअर केलं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या.